आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। बिचारी गरीब दिसते ग, आता आलीच आहे तर घेऊया ना। अशा लोकांवर विश्वास नाही ठेवायचा, नंतर तो अंगाशी येतो। हिची नजर बघ कशी बघते ती। एवढे बोलते तरी कळत नाही तुला? हे उचल आणि निघ इथून। हे उचलून दे ग तिच्याकडे। चल, बाहेर जाते। तू काय अशी तिने दिला की लगेच घेणार का? कसली सवय ही? काय करायचं आता? आपल्याला या घरात राहायचं असेल तर हॅलो, कोण बोलतंय? मूर्ती का? बरं, मी 10 वाजता पोहोचतो। हा ठीक आहे, ठीक आहे। हा येतो येतो। बरं बरं बरं। जिमी थांब रे। अरे तुला नाही रे, थांब रे। जिमी जिमी थांब। जिमी थांब रे। जिमी त्या कुत्र्याला पकडा ना। जिमी, अरे काय करतोय? जिमी अरे रे, हे सगळे इथेच उभे आहेत। यांच्या समोर माझी शक्ती दाखवून मी कसं माझ्या मुलीला वाचवू? माझ्या शक्तीने मी या कुत्र्यावर नियंत्रण का नाही मिळवू शकत आहे? हे थांब। हे थांब। देवसेना, देवसेना, इकडे ये, अगं जाऊ नको तुला। देवसेना, देवसेना, अगं इकडे ये। कशी हो? कुत्र्यासमोर। देवसेना, इकडे ये, इकडे ये। त्या कुत्र्याला बाजूला घेऊन जा ग। देवसेना, कुत्रा काही लागलं नाही. जिमी, ये इकडे, ये इकडे। देवसेना, वेडा काही कुत्रा. झालं नाही. काय करतोस का? ये इकडे, सुटला नुसता। ये माझ्या जवळ. ये. काही झालं नाही ना बाळा तुला? तुला कुत्र्याला सांभाळून घेऊन जाता येत नाही Sorry, का रे? sir. काही झालं असतं तर? तुला माहिती आम्ही सगळे केवढे घाबरलो। सर, जिमी मला मुलासारखा आहे, कधी असं करत नाही हो। आजच केलं त्याने असं। यापुढे जरा कुत्र्याला सांभाळून ठेवत जा। चल ये. चल चल चल। घाबरू नकोस हा, काही झालं नाही। घाबरू नकोस हं, देवसेना, काहीही झालेलं तू बरी आहेस ना? रडू हं, नकोस शांत ना? हो। तुमचे खूप आभार ताई। तुम्ही आला नसतात तर तो कुत्रा माझ्या लेकीला चावला असता। ठीक आहे हो, तुमच्या घरात आंबे विकू नाही शकले, पण तुमच्या मुलीला वाचवायची संधी मिळाली, एवढं बस झालं साहेब। त्यावेळी काय करायचं ते सुचत नव्हतं आम्हाला, म्हणून पण तरी सुद्धा तू एवढ्या वेगात येऊन कसं काय वाचवलंस तिला? काही क्षणातच तुम्ही पुढे येऊन हे वेगळं धाडस केलात। तुम्ही या अवस्थेत कसं काय करू शकलात? मी तर आता आंबे विकायला सुरुवात केली आहे, पण याआधी मी सर्कस मध्ये दोरीवरचे खेळ खेळायचे। सर्कस व्यवसाय आता नाही चालत ना एवढा, आणि त्यानंतर जिथे जिथे काम करायला जायची
तिथे तिथे माझ्या व्यंगावर मस्करी करून परत पाठवायचे. कोणी उपकार म्हणून पण काम नाही दिलं. सर्वांसारखं शरीर मला जन्मता नाही मिळालं, त्यात माझी काय चूक आहे? सर्वांना इज्जत दिली जाते, तशी आम्हाला नाही दिली जात. आम्हालाही तशी वागणूक न देण्यासारखं आम्ही काय पाप केलंय? आम्हाला दिव्यांग म्हणून ओळखलं जातं. आमच्यात असलेली जिद्द दाखवण्यासाठी आम्हाला संधी मिळाली पाहिजे की नाही सांगा तुम्ही? मिळाली पाहिजे की नाही? तृतीय पंथांची बाजू घ्यायला बरीच माणसं आहेत, पण आमची बाजू घेणारा, विचार करणारा कुणीच नाहीये हो. दुसऱ्यांच्या नजर पातळीला आम्ही पोहोचत नाही म्हणून. आमच्या समस्या कोणालाच दिसत नाही. अहो पण आम्ही पण माणूसच आहोत ना. आमचे हक्क हिरावून घेणाऱ्या या समाजाची आम्ही कशी सेवा करू? सर्वांसारखं स्वाभिमानानं जगावं असं आम्हालाही वाटतं. सर्वांसारखं मेहनत करायचं, धाडस करावं असं वाटतं, पण आम्हाला कुणी कामच नाही देतो. दादा, आता आम्ही काय करायचं बरं सांगा? म्हणूनच आता मी ठरवलं आहे की जे काय करायचं ते त्याच्या हातात सोपवलंय. आणि मग मला आंबे विकायची कल्पना आली. डोक्यावर आंब्याची पाटी उचलायला लागली. सर्व विकतात त्यापेक्षा 2 रुपये कमी दराने विकून माझं मन किती मोठे हे दाखवते. मला तुमचा खूप अभिमान वाटतोय. हे घ्या, हे तुमच्यासाठी. हे पैसे का देताय हो? आंब्यासाठी की तुमच्या मुलीचा जीव वाचवला म्हणून? पण आंब्यासाठी देत असाल तर खराब झालेली फळं विकून पैसे घेण्याचं पाप मला नाही करायचंय. आता खाली पडलेली फळं खराब तर झालीच असतील. हे पैसे मुलीचा जीव वाचवला म्हणून देत असाल तर माणुसकी म्हणून केलेल्या मदतीचा भाव करून माझा स्वाभिमान हिरावून घेऊ नका साहेब. सर्वजण आमचा शब्दाने जीव घेतात हो दादा, पण तुम्ही तुमच्या कृत्याने मला त्रास देऊ नका. हे बघा, मला माफ करा. तुम्हाला त्रास व्हावा म्हणून मी हे नाही केलं. माझ्याकडून तुम्हाला मदत व्हावी म्हणून मी केलं. मला जर मदत करायची असेल ना तर मला एक काम मिळवून द्या साहेब. काही काम असू द्या, नाव ठेवायला कसर नाही ठेवणार. तुम्ही काम द्या आणि मग बघा. मी एक ठरवलंय. तुझ्यासाठी इकडे एक काम आहे. अरुण, आपल्या घरात तिच्यासाठी काय काम आहे? माझ्या मुलीला संकटातून वाचवणाऱ्या या बाईला तिची काळजी घेण्याचं मी काम देतोय. खूप खूप आभारी आहे साहेब. तुमचं नाव काय? चामुंडी. हाय, माझं नाव देवसेना. आजोबा ये. काय ग चिमणे, काय झालं? हिचं नाव चामुंडी. हं, माझी असिस्टंट म्हणून जॉईन झालीये. बरं असं का? चामुंडी आता इथेच राहणार आहे आजोबा. हं, तिची राहण्याची इथे सोय करा. हा, बरं बरं. चल चामुंडी. अरुण, हिला बघायलाच एक माणूस लागेल रे. ही काय आपल्या देवसेनेला सांभाळणार? आपण जे नाही करू शकलो ना ते चामुंडीने केलंय. नक्कीच ती देवसेनेची सुद्धा चांगलीच काळजी घेईल. ठीक आहे, ठीक आहे अरुण, तसंच राहू दे. तरी तिच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. त्या चामुंडीने जेव्हा आपल्या देवसेनेचा जीव वाचवला ना त्या क्षणापासून चामुंडी बाहेरची नाही आहे. अगं, ती या घरातलीच एक आहे. आता तुझ्यासोबत खेळायला चामुंडी आली आहे. आता जाऊन तिच्याबरोबर खेळ. चल जाऊया. सगळं स्वतःच ठरवून मोकळा होतो. हो चल. तू सरकशी मध्ये होतीस ना? तुला तर खूप खेळ माहिती असतील. त्यातलं काहीतरी करून दाखव ना. आता इथेच राहणार आहे ना, मग हळूहळू सर्व दाखवे ना. तसं नाही ग,
बॉल बरोबर काहीतरी करून दाखव ना मला. आता बघ माझा खेळ. खेळ दाखवते खेळ. या बॉल सारखं तुझं डोकं फिरवून पावला पावलावर तुला बाहेरचा रस्ता दाखवते बघ. कसा वाटला माझा व्हेरी खेळ? गुड, खूपच मस्त. असं कसं झालं? कोणी मारलं काही कळलंच नाही. मार खायला लागला. घरात आधीच एवढं काही चालू आहे. आता ही सर्कसवाली आणखीन काय घडवणार आहे कोणाच ठाऊक. जरा सांभाळूनच राहायला हवं. बापरे. मस्त चामुंडी, कमाल केलीस तू. हो त्या सर. केसच्या सगळे हो, सर, डिटेल्स करतो. मागून घे. हो, फार सर. महत्वाची केस आहे आपल्यासाठी. हा ओके नाही, बाय. नाही, सर आता लागतं गुड बसा. मॉर्निंग सर. यातली कोणती कार असेल? सांगितल्याप्रमाणे तर हीच कार वाटते. काहीच सापडत नाहीये. शिट. माझी बायको बाळणपणासाठी बाहेर अच्छा. गेली सर. कोणी चांगली कामाला पण मिळत नाहीये तुला सर. घरासाठीच हवी आहे हो का? ना. कोण आहे रे आतमध्ये? इकडे हे बघा. बघ रे, गाडीच्या कारमध्ये आतमध्ये कोणीतरी कोणीतरी आहे. चल, चल, चला चल, चला लवकर चल. या बघूया जरा. कुठे गेलं ते? कुठे गेलं? ए, गाडीच्या ए, कोण आतमध्ये आहे? काय करतोस रे? कोण आहे? कोण आहे? गाडीच्या आत काय करतोस? हा? ए, गाडीच्या आतमध्ये काय करतोस तू? आणि आतमध्ये आतमध्ये शोधतोस काय काय? करतोस नाही नाही, मी चोर नाहीये. हा? ए, चल. मी नाही रे, चोर चोर आहे. नाहीये. ए, थांब, ए, थांब. ए, थांब रे. ए, त्या बाजूने बघा, त्या बाजूने. ए, थांब. चल, तिकडे ए, पकड. इकडे. नाही, नाही. तुझ्या त्या- ए, थांब, कोण नाही रे. आहे ए, थांब, पुढे जा, थांब. ए, थांब रे. अरे, चोर आहेस ना तू? काय? हा, कोण आहेस तू? चोरी करायला आला होतास ना कोण आहेस तू? गाडीत? कारमध्ये मी चोरी काही करतो केलेलं ना? नाहीये. तुझी एवढी हा? हिंमत की नाही, चौकीच्या तेवढी समोर हिंमत, असलेल्या चौकीच्या कारमध्ये समोर चोरी असलेल्या करतोस. मी काही कारमध्ये केलेलं चोरी नाहीये. करतो. सोडणार नाही तुला. याला चांगलं चोपूया. चोरी ए, करतो. थांब, पोलीस थांब. स्टेशनच्या समोर चोरी करतो. हे, जवळ नका येऊ. जवळ नका येऊ. काय करतोस तू? तुला कळतंय का तू काय करतोस ते? गोळी घालेन. माझ्या जवळ नका येऊस का? मी गोळी घालतो तुम्हाला. आमच्याकडे दे. नका जवळ येऊ. गोळी घाल. मी काहीच केलेलं नाही. आमच्याकडे दे. ए, तू असं काय करू नकोस. ए, थांब, थांब. हे बघ, हे बघ, तू असं- हे बघ, ए, ए, काय करतोय? कुठे गेला? कुठे पळाला? माहित नाही सर, कोणतरी एक वेडा होता, पळून पळाला गेला. कुठे सर? त्याला बघितलं नाही. एवढं निष्काळजी चला सर, sorry काय? सर. ए, चला सर चला. देवसेना, काय आई? मी आता तुझ्या शरीरात राहू नये असं वाटतं मला. पण तू माझ्या शरीरातच सुरक्षित आहेस आई. मी सुरक्षित राहीन ग, पण तुला धोका होऊ शकतो. आज तुझ्याबरोबर जे काही घडलं त्याला मीच कारणीभूत आहे. त्या चामुंडीने वाचवलं ना मला. योग्य वेळी चामुंडी तिथे पोहोचली म्हणून तू वाचलीस, नाहीतर तुझं काय झालं असतं? काही नसतं झालं ग आई. तू काहीतरी करून मला वाचवलंच असतंस. आता अजून विषयाची परीक्षा नको देवसेना. खरं तर नंदिनीमुळे तुला धोका होता म्हणून मी तुझ्या शरीरात होते, पण आता तर नंदिनी नाहीये. मग
आता तुझ्या शरीरात राहणं योग्य नाही बाळा. नाही आई, तू माझ्या सोबतच राहा. तू जाऊ नकोस. देवसेना, तू अजून लहान आहेस बाळा. तू तुझं बालपण आनंदाने मनसोक्त जग आणि सगळ्या आठवणी जपून ठेव. आणि त्यासाठी मला तुझ्यापासून दूर राहावं लागेल. आई, मला कुठल्याच आठवणी नकोय. फक्त तू माझ्या सोबत राहा. आई तुझ्या शरीरात नाही राहिली ना, तरी या घरात ती राहणारच आहे. तू कधीही आवाज दिला तरी मी येईन. तुझ्यावर आणि आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट आलं तरीही मी येईन तुम्हा सगळ्यांना वाचवायला. नको आई, मला सोडून नको जाऊस. आता आईला जाऊ दे. नको आई. तुला आईला कधीही भेटावंसं वाटलं तर फक्त आवाज दे. आई तुझ्या समोर येऊन उभी राहील बाळा. आई नको ना जाऊ. आई तुझ्या भल्यासाठीच सांगते की नाही बाळा. आईला आनंदाने पाठव देवसेना. माझं ऐक ना राजा. तू अशी रडलीस तर मला खूप त्रास होईल बाळा. तू जातेस त्याचा मला खूप त्रास होतोय. एवढे दिवस मी तुझ्या सोबत होते ना म्हणून तुला असं वाटतंय. पण तुला हळूहळू सवय होईल. आईला आता जाऊ देशील ना. तू रडू नकोस ग. हं? आई. आई, नको ना जाऊ आई. इकडेच थांब ना. तू फोटो मध्ये राहणार आहेस तर नंदिनी, तू सांगितलेल्या कार मध्ये मी शोधून पाहिलं अगं. पण त्या कार मध्ये कालचक्र नाहीये. नीट पाहिलं का तुम्ही? हा, नीट शोधून पाहिलं, त्यात नाहीये ग नंदिनी. त्या बॅगेमध्ये कालचक्र आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. कार मधल्या बॅगेत असलेलं कालचक्र हॉस्पिटल मध्ये आलेल्या बॅगेत कसं काय नव्हतं? हॉस्पिटल मध्ये बॅग कोण घेऊन आलं होतं? तो त्या कुमारचाच ड्रायव्हर होता. कालचक्राबद्दल कळल्यानंतर तो ड्रायव्हर तर ते घेऊन गेला नसेल ना. गेला असेल, तोच घेऊन गेला असेल. एवढं शोधून कालचक्र जर नाही मिळालं म्हणजे ते त्या ड्रायव्हरनेच नेलं असणार असा माझा तरी अंदाज आहे. बघ नंदिनी, मातेने हार पाडून तिचा कौल दिलाय ग. आता यात शंकाच नाही की ते कालचक्र त्या ड्रायव्हर कडेच आहे. त्याला पकडलं की ते कालचक्र आपल्या हातात येईल. आता तो कुठे फिरत असेल हे आधी आपल्याला शोधून काढायला हवं. आले. आलात तुम्ही? तुम्ही त्या चौकशी संपल्यावर येणार होतात ना? लवकर कसे काय आलात? माझं नशीब चांगलं, पोलिसांनी मला जास्त नाही थांबवलं. बरे झालं. बरं, बॉडी घेऊन आलात का? हा,
पोस्टमॉर्टम वगैरे व्हायला वेळ जाईल ना. इथून हसत खेळत गेलेला माणूस परत नाही येऊ शकला. काय माणसाचं जीवन आहे ना. ठीक आहे सोड, जिवंतपणे राजासारखे जगले. तरीही हो, त्यांना असं मरण यायला नको होतं हो. काय करणार, शेवटी जे नशिबात आहे ते घडणारच आहे. चल. अहो, तुम्ही आत कुठे चाललाय? मग अहो, प्रेताच्या आजूबाजूला फिरून असंच घरात जाणार आहात का? आधी आंघोळ करून घ्या. अगं, जन्म मृत्यू हे नैसर्गिक गोष्टी आहेत ग, त्यात पण तुझी अंधश्रद्धा. हो, काय तुम्ही पण कृष्णाची स्थापना केलीये. उगाच अतिरेक करू नका. आधी जा आणि आंघोळ करून या. जा म्हणते ना, जा आधी. ही पण ना. या, चंदन लावा कपाळाला. काय हो, आता जे काम होतं ते पण गेलं. आता पुढे काय करायचं ठरवलंय? कोणत्या तरी कंपनीत चांगली नोकरी पकडायची सोडून ड्रायव्हरची नोकरी कशाला घेऊन बसलात तुम्ही? एवढे काय पैसे मिळतात हो त्यात? हे सगळं तुझ्या कृष्णाचंच काम आहे. कृष्णा, यांना तू खूप बिघडवलंयस हा. कृष्णाने बिघडवलं नाहीये, सगळं सुधरवलंय. तो भरभरून देतोच आहे, पण तुम्हाला घेता येत नाहीये. अगं, सगळं घेतलंय. अहो, काय बोलताय? बँकेमध्ये लोन साठी अर्ज केला होता ना, हा मग? अप्रुव्हल मिळालंय. काय करणार आहे काय माहित. स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी चालू करणार आहे मी. तुम्हाला ते लोन नाही मिळणार आहे. जरा आरशात तोंड बघ जा. चांगलं तुला बोलताच येत नाही का? त्या लोन ऑफिसरने फोन केला होता, नक्की मिळणार लोन. आधीच बँकेतून व्हेरिफिकेशन साठी येऊन गेलेत. व्हेरिफिकेशन साठी कधी आले होते? तुम्ही त्या बँकेत 5 लाख रुपये डिपॉझिट करणार होतात ना, त्याचा प्रूफ मागण्यासाठी आले होते. ते प्रूफ बघितल्यानंतरच ते लोन सँक्शन करणार आहे. लोन घेण्यासाठी तुम्ही असे खोटं कशाला बोलताय हो? मी खोटं नाही बोललो ग. 5 लाख डिपॉझिट करा, लोन मिळेल बोलले होते. मी त्याची तयारी करत होतो. आता एवढ्या लगेच पैसे कुठून आणू? ते सर्व ते नाही ऐकून घेणार. 5 लाख असतील तरच लोन सँक्शन होईल, नाहीतर लोन नाही मिळणार. अगं, एवढे पैसे एकत्र कसे आणू मी? मालक जिवंत असते तर त्यांच्या हातापाया पडून मागितलेही असते. आता तोंडापाशी आलेला घास नाही मिळणार वाटतं. कृष्णा, कृष्णाने तुम्हाला काम धंदे करायला सांगितले, नको ते धंदे करायला नाही. प्रत्येक गोष्टीसाठी देवाला मध्ये नको आणूस. आपला देव नेहमी आपल्या भल्याच बघत असतो, कळलं? पण आता तुमचा स्वतःचा धंदा तरी आहे का? काम तरी आहे का? नेहमी निगेटिव्हच बोलणार तू. मला ना तुझा खूप राग येतोय आता. हो, तुम्हाला माझा राग येतोय. तो नेहमीच येतो. कधी येत नाही ते आज जा, सांगा. आता जा. या माणसाला समजावण्यात माझं अख्खं आयुष्य निघून जाईल, तरी याला काय कळणार नाही. छ्या. कृष्णा, तूच करता करवित आहेस. माझी परिस्थिती सांभाळून घे बाबा, प्लीज. काय हो, ही कुणाची बॅग आहे? माझीच बॅग आहे. ही तुमची बॅग नाहीये. दुसऱ्या कुणाची तरी बॅग घेऊन आला आहात. काय बोलतेस तू? बघून कळत नाहीये का की तुमची बॅग नाहीये? उघडून कशाला बघायला पाहिजे? हो, ही दुसरीच बॅग आहे. तुम्ही पण ना, खरंच तुम्हाला तुमची स्वतःची बॅग नीट सांभाळून ठेवता येत नाही का हो? बॅग बदलली वाटतं. माझी बॅग कुठे असेल आता? अरे रे, साहेबांची वस्तू होती त्या बॅग मध्ये. मी त्या बस डेपो मध्ये जाऊन येतो. पकड. कृष्णा, तू फक्त अर्जुनाचा सारथीच राहणारस का रे? माझ्या नवऱ्याला पण योग्य मार्ग दाखवणारे. तू योग्य मार्ग दाखवून सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकतोस, तसा आम्हाला पण दाखव ना मार्ग. मी राधा असले असते तर काहीही मागितलं नसतं, पण मी कृष्णवेणी आहे ना. माझ्या नवऱ्याच्या भल्यासाठी तुझ्या समोर पदर पसरते. काहीतरी कर रे कृष्णा. ते सदैव तुझं नाम स्मरण करत असतात रे.
दादा 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 काय दादा बस आतून कोणी साफ केली? हा मीच साफ केली. ते सीटच्या वरती माझी एक बॅग होती. काळ्या रंगाची बॅग हो, होती का काळ्या सर? रंगाची. ती तुमची बॅग हो, हो. होती सर. आताच ऑफिस मध्ये देऊन आलो मी. ऑफिस कुठे आहे? सरळ गेलात ना की उजवीकडे आहे Thank you, सर. दादा. ओके सर. काय रे कृष्णा, तुझं सर्व काम झालं का? संपलं नाही का अजून? बस होतच आले दादा. लवकर कर रे, चल आपल्याला निघायचंय. हा ठीक आहे दादा. दादा हा सर. तुझं नाव काय? गोकुळ कृष्णन. चल ये. आता इथेच राहायचंय तुला. चल आज जा.